नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज टेस्ट क्रमांक 7चं या ठिकाणी एक्सप्लेनेशन बघायचं आहे। बघा, जो पहिले जे सुरुवातीचे 15 क्वेश्चन होते ते पॉलिटिकल सायन्सचे क्वेश्चन होते। पहिल्यांदा आपण पॉलिटिकल सायन्सचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी बघणार आहोत। बघा, इथे राज्यपाल निवडीबाबत खालीलपैकी कोणते संकेत पाळले जातात असा तुम्हाला इथे पहिलाच प्रश्न विचारला होता आणि इथे तुम्हाला ए आणि बी असे दोन त्या ठिकाणी विधानं दिलेले होते। ती व्यक्ती त्या घटक राज्याची रहिवासी नसावी, हा पहिला संकेत पाळला जातो का? हो, पाळला जातो। तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये किंवा अजून इतर राज्यांच्या बाबतीमध्ये शक्यतो राज्यपाल जे असतात ते इतर कुठल्या तरी राज्याचे असतात, असा कुठे लेखी नियम नाही आहे, पण ते संकेत जनरली पाळले जातात। राज्यपालांची नेमणूक करताना त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतला जावा, बंधनकारक नाही, पण त्या मुख्यमंत्र्यांशी एकदा चर्चा केली जावी। सो या ठिकाणी दोन्ही संकेत पाळले जातात, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते या ठिकाणी उत्तर आहे। अ व ब असे दोन्ही पर्याय जे आहेत ते त्या ठिकाणी बरोबर आहे। योग्य कथने ओळखा, या ठिकाणी तुम्हाला दोन विधानं पुन्हा एकदा दिली होती। भारतीय सरनामा हा घटनेचा आत्मा आहे असे प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं का बरं? तर नाही, ठाकूरदास भार्गव यांनी असं म्हटलं होतं। सो पहिलं विधान तुमचं चुकीचं आहे। दुसरं विधान, भारतीय घटनेतील कलम 72 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा आत्मा असं म्हटलं होतं। सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर विधान ब जे आहे ते तुमचं या ठिकाणी योग्य आहे। मग इथे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे की फक्त बी विधान जे आहे तुमचं बरोबर आहे। पुढे जाऊयात, खालीलपैकी कोणत्या तरतुदी योग्य आहे? इथे तुम्हाला पुन्हा एकदा काय दिलं होतं? दोन विधानं त्या ठिकाणी दिलेली होती। घटनेच्या कलम 25 मध्ये धर्माची पूजा करण्याचा हक्क नमूद करण्यात आलेला आहे। मूलभूत हक्कांतर्गत हे दोन्ही कलम येतात आणि कलम 25 मध्ये 25 मध्ये तुम्हाला धर्माची पूजा करण्याचा नमूद, तुमचा जो कुठला धर्म असेल त्याची उपासना करण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि कलम 26 मध्ये त्या धर्माचे जे काही व्यवहार असतील ते पाहण्याचं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे। सो कलम 25 आणि 26 जे आहे ते धर्मासंबंधीचे मूलभूत हक्क आहेत, लक्षात ठेवा। सो या ठिकाणी दोन्ही विधानं काय आहेत तर योग्य आहे, त्याच्यामुळे इथे पर्याय प्रश्न क्रमांक 3चं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे। ओके, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये इथं काही विधानं दिली आहेत। प्रश्न क्रमांक 4, खालील विधाने विचारत घ्या। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग जे आहे त्याची स्थापना 1994 झाली। पहिलं विधान अगदी बरोबर आहे आणि जनरली याची तरतूद कशामध्ये आहे? कलम 243 के मध्ये आहे। ओके, आणि कलम 243 हे पंचायत राज संबंधी आहे, कारण की राज्य निवडणूक आयोगाची स्थापनाच मुळात पंचायत राजच्या ज्या निवडणूक आहे त्या घेण्यासाठी झालेली होती। दुसरं विधान जे आहे की राज्य विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातात का? राज्य विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जात नाही। सो वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर फक्त अविधान जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे। सो प्रश्न क्रमांक 4चं उत्तर किती आहे? आपलं पहिलंच उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊयात। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क समितीचे प्रमुख होण्यासाठी पुढीलपैकी कोण पात्र आहेत? एकदम फॅक्च्युअल टाईपचा क्वेश्चन आहे। तर उच्च न्यायालयाचे जे निवृत्त न्यायाधीश असतील तेच काय होतात? महाराष्ट्र राज्य मानवी हक्क समितीचे प्रमुख होत असतात। पुढचा प्रश्न बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, सध्या चर्चेमध्ये पण हा होता। संसद सदस्यांना अधिवेशन काळात पोलिसांना अटक करता येत नाही, परंतु अधिवेशनापूर्वी व नंतर सुद्धा किती दिवस अटक करता येत नाही? तर 40 दिवसांपूर्वी अधिवेशनापासून आणि 40 दिवस अधिवेशनानंतर संसद सदस्यांना अटक करता येत नाही। सो प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढे जाऊयात आपण प्रश्न क्रमांक 7 कडे। भारतीय राज्यघटनेबाबत इथे तुम्हाला काय करायचं आहे? योग्य विधान ओळखायचं आहे। कलम 108 नुसार संसदेची जी असते ती संयुक्त बैठक बोलली जाते। जर का एखाद्या विधेयकावरून मतभेद निर्माण झाले तर लोकसभा आणि राज्यसभा यांची बैठक बोलवली जाते। सो पहिलं विधान अगदी बरोबर आहे आणि ही बैठक कोण बोलवतात? राष्ट्रपती बोलवतात आणि इथं तुम्हाला ऑप्शनमध्ये सभापती दिलं होतं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी जो आहे, विधान जे बी दिलंय तुम्हाला ते चुकीचं आहे। संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष राष्ट्रपती असतात। राष्ट्रपती असतात का नाही? तर नाही, तर लोकसभेचे सभापती हे संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात। मग तुम्ही जर का इथं बघितलं तर जो 7वा प्रश्न आहे त्याच्यातलं फक्त अविधान योग्य आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7चं जे उत्तर आहे ते आहे तुमचं पर्याय क्रमांक 3। पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 8 कडे। योग्य कथने ओळखा, इथे तुम्हाला पुन्हा एकदा दोन विधानं दिलेत आणि त्यातलं योग्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे।
44व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामधील मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या सूचीतून वगळण्यात आला होता आणि मग त्याला पुढे जाऊन काय केलं तर राजकीय हक्क म्हणूनच भारतीय राज्यघटनेमध्ये स्थान दिलं आणि 97व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये सहकारी संस्थांची तरतूद करण्यात आली। या ठिकाणी हे दोन्ही विधान जे आहेत ते तुमचे बरोबर आहेत। सो प्रश्न क्रमांक 8 जो आहे त्याचं उत्तर या ठिकाणी दुसरं असणार आहे। पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 9 कडे। परमादेश हा कोणाविरुद्ध काढता येत नाही असं तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे। ओके, परमादेश जो असतो तो सार्वजनिक संस्थेच्या विरुद्ध काढता येतो, कनिष्ठ न्यायालयाविरुद्ध न्यायालय करणं, फक्त जो खाजगी व्यक्ती आणि संस्थेच्या विरुद्ध काढता येत नाही। लक्षात ठेवा। सो 9वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 10वं बघा, मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या प्रकारांमध्ये करता येते। मार्गदर्शक तत्व जे असतात सामाजिक आहेत, आर्थिक आहे आणि आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी आहे। मग तुम्ही जर का बघितलं प्रश्न क्रमांक 10 जो आहे त्याचं ए, बी आणि सी असे पर्याय तुम्हाला पुढे बघायला मिळतात। तर ऑप्शन क्रमांक 3 पर्यावरण विषयक अशी मार्गदर्शक तत्व स्वतंत्र दिलेली नाही आहेत। पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 11 कडे। भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये मुख्यमंत्र्यांची जी कर्तव्य आहे त्यांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अगदी फॅक्च्युअल आहे। कलम 167 मध्ये मुख्यमंत्र्यांची कर्तव्य जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 12 कडे। कलम 356 या कलमाचा शेवटचा मार्ग म्हणून वापर व्हावा ही तरतूद एखाद्या निर्जीव बाबीसारखी असावी हे जे विधान आहे ते कोणी केलं होतं तर ते केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। आणीबाणीशी संबंधित काय आहे तर हे कलम आहे। पुढीलपैकी सत्य विधाने ओळखा। इथे तुम्हाला पुन्हा काय दिले तर 2 विधानं दिले। अमेरिकन न्यायव्यवस्थेचे संघटन हे संघराज्य स्वरूपाचे आहे तर भारतीय न्यायव्यवस्था एकात्मिक न्यायव्यवस्था आहे। इथं दोन्ही विधानं जे आहेत ते सत्य आहे। सो प्रश्न क्रमांक 13चं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3 त्या ठिकाणी उत्तर आहे। पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 14 कडे। अध्यादेश जारी करण्याच्या राज्यपालांच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत। हा अधिकार कलम 213 मध्ये नमूद केलेला आहे, अगदी बरोबर आहे। हा विवेकाधीन अधिकार आहे आणि हा अधिकार राज्य विधिमंडळाच्या कायदे करण्याच्या अधिकारासारखाच आहे। सो इथं जर का तुम्ही बघितलं तर तिघही विधानं योग्य आहे। त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 14चं जे उत्तर आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4। पुढे जाऊयात। कोणत्या घटनादुरुस्तीनुसार एक व्यक्ती 2 किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल त्या ठिकाणी होऊ शकतो। इथे तुम्हाला पुन्हा 4 पर्याय त्या ठिकाणी दिले होते। 1955 ची 7वी घटनादुरुस्ती, 53 ची 6वी, 1957 ची 8वी आणि 1956 ची 7वी घटनादुरुस्ती। सो 1956 ला जी 7वी घटनादुरुस्ती झाली त्याच्यामध्ये ही तरतूद होती। सो प्रश्न क्रमांक 15 जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढे जाऊयात। पुढचे जे आहे ते इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आहेत। पुढील विधाने विचारात घ्या। 2 विधानं पुन्हा तुम्हाला इथे दिली होती। रिझर्व्ह बँकेने 2019-20 मध्ये सुवर्ण मौद्रीकरण धोरणाचे उदारीकरण केले, अगदी बरोबर आहे। आणि या अगोदर व्यक्ती, औद्योगिक संस्था आणि सूक्ष्म वित्त संस्था यांना काय केले होते तर सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिलेली होती। त्याच्यामुळे दोन्ही विधानं बरोबर असल्यामुळे प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 17 कडे। मौद्रिक धोरणाची भूमिका जी असते ती दर्शवणारा इथे योग्य पर्याय निवडा असं तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे। सो मौद्रिक धोरणाची भूमिका दर्शवणारा तटस्थ भूमिका, क्षमताधारी, समायोजित आणि संकुचित भूमिका। ओके, मौद्रिक धोरण कायसाठी केलं जातं तर अर्थव्यवस्थेचा जो पैशाचा प्रवाह आहे तो नियंत्रित करण्यासाठी मौद्रिक धोरण तयार केलं जात असतं। सो 4ही भूमिका काय असतात त्या ठिकाणी मौद्रिक धोरणाच्या असतात। त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 17 जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 18 कडे। पुढील विधानांतून चुकीचे विधान निवडा। ठीक आहे, तुम्हाला जे चुकीचं विधान आहे ते निवडायचं आहे। सन 1960च्या मध्यावर केंद्राने सर्व राज्यांना नियोजनाचे अधिकार दिले, अगदी बरोबर आहे। 60च्या नंतर काय झालं राज्यांनीच मागणी केली की नियोजनाचे अधिकार आम्हाला मिळाले पाहिजे। हे जे नियोजन आहे हे नगरपालिका आणि शहर विभागातले जे महामंडळ आहे त्यांच्या सोबत करायचं होतं। इथं काय म्हटलं होतं वगळून, त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे। ठीक आहे, शहरं महानगरपालिका त्यांना कसं वगळता येईल बरं, त्यांना सोबत घेऊन काय करायचं होतं राज्यांना हे नियोजन करायचं होतं। 1980च्या सुरुवातीपर्यंत भारत हा एक बहुस्तरीय नियोजन असणारा देश झाला होता। बहुस्तरीय म्हणजे काय 5 स्तरावरचं नियोजन होतं। केंद्र, त्याच्यानंतर राज्य, त्याच्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव असे टोटल ते 5 स्तर होते। राज्यांच्या नियोजनामध्ये गाव पातळीवरील नियोजनाचा देखील समावेश केलेला होता आणि तो नियोजनाचा सगळ्यात शेवटचा टप्पा होता। सो प्रश्न क्रमांक 18 जो आहे त्याचा क्रमांक जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक
2. पुढचा बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, किंमत वाढल्यावर देखील मागणी वाढते अशा चैनीच्या वस्तूंना आपण काय म्हणतो? जसं की आयफोन आहे किंवा गोल्ड आहे, ह्या काय आपल्या मूलभूत गरजा नाही आहेत. लक्षात घ्या, चैनीच्या वस्तू आहे, लक्झरी गुड्स आहे, आणि जसं जसं आयफोनच्या किमती वाढत चालल्या तसं तसं त्याची मागणी पण वाढत चालली. लॉन्च झाल्यानंतर लगेच 2 तासात तो आउट ऑफ स्टॉक पण झाला. सो अशा वस्तूंना आपण काय म्हणतो? वेबलेन वस्तू असं म्हणतो, लक्षात ठेवा. ओके, वेबलेन गुड्स त्याचं हे आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 20 कडे जाऊयात. पंचायत राज संस्थांना पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुधारणा करण्यात आल्या होत्या? एकदम सोपा प्रश्न आहे. पंचायत राज संबंधी कुठल्याही योजना जर का किंवा कुठल्याही तरतुदी महत्त्वाच्या विचारल्या गेल्या तर 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं होतं? तर त्या सगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. स्ट्रेंथन केलं गेलं 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 21 कडे. पुरवठा साखळी व्यवस्थापन उपक्रमांमध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? पुरवठा साखळी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? सप्लाय चेन असं त्या ठिकाणी म्हणत असतो. सो पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये उत्पादन विकास, संसाधनांचा शोध आणि माहिती व्यवस्था यांचा समावेश होतो. किंमत नियंत्रणाचा त्याच्यामध्ये समावेश होत नाही. लक्षात घ्या, पुरवठा साखळीमध्ये किंमत या घटकाचा समावेश नाही. पुरवठा साखळी म्हणजे काय? उत्पादन झाल्यापासून तर ग्राहकापर्यंत जी काही वस्तू आहे ती पोचवण्यासाठी जी साखळी विकसित झाली त्याला आपण काय म्हणतो? पुरवठा साखळी असं म्हणत असतो. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 21 कडे. पुढील विधानांतून चुकीचे विधान निवडा. इथे तुम्हाला पुन्हा 4 विधानं दिली होते आणि इथे तुम्हाला चुकीचं विधान निवडायचं. स्वातंत्र्यानंतर भारताने जलद वृद्धी आणि विकास साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरणाचा निर्णय घेतला का? अगदी बरोबर आहे. भांडवलासाठी सरकारने अंतर्गत कर्जापेक्षा बाह्य स्रोतांवर अवलंबून राहण्याचे ठरवले. अंतर्गत कर्ज ही तितकीशी सोयीची नसतात. अल्प कालावधीसाठी असेल तर ठीक आहे, दीर्घ कालावधीसाठी काय होत नाही तर ती घेतली जात नाही. आणि जलद औद्योगिकरणाची जबाबदारी जी होती ती कोणावर टाकली होती? ती सरकारी उद्योगांवरती टाकली होती, ती खाजगी उद्योगांवरती टाकली नव्हती. कारण की भारतामध्ये ऑलरेडी खाजगीकरणावरती खूप सारे बंधनं होते. सो प्रश्न क्रमांक 22 मध्ये जे तिसरं विधान आहे ते चुकीचं आहे आणि तेच तुमचं काय आहे तर उत्तर आहे. अल्प बचती आणि ठेवींच्या कमी प्रमाणामुळे बँका औद्योगिक क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यास सक्षम नव्हत्या. सो पर्याय क्रमांक 4 जो आहे तो पण अगदी बरोबर आहे. बँकांकडे पैसाच नव्हता. का? कारण की लोकांच्या ठेवीच नव्हत्या. जर लोकांनी ठेवी ठेवल्या तरच पुढे काय होईल? तिथे उद्योगांना फंडिंग होईल. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 23 कडे. भारतामधील विमा उद्योगाचा विस्तार आणि मजबूतीकरण करण्यासंबंधी शिफारशी पुढीलपैकी कोणत्या समितीने केल्या? कुठली समिती होती तर मल्होत्रा समिती होती. लक्षात ठेवा, मल्होत्रा समितीने या शिफारशी केल्या होत्या. उद्योग मंत्रालयानुसार विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण करण्यामागे पुढीलपैकी कोणते किंवा कोणती उद्दिष्ट होती? विशेष आर्थिक क्षेत्र, ज्याला आपण काय म्हणतो SEZ असं म्हणतो, स्पेशल इकॉनॉमिक झोन जे तयार झाले त्याच्या मागची उद्दिष्ट तुम्हाला या ठिकाणी विचारली गेलेली आहे. बरोबर, इथे तुम्हाला 4 उद्दिष्ट दिली आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 24 मध्ये अतिरिक्त आर्थिक उपक्रम निर्माण करणे, निर्यातीला चालना देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे. सो वरील सर्व काय आहे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. सो प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे तुमचं तिसरं. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 25 कडे. ब्रेटन वूड्स संस्था. आता ब्रेटन वूड्स संस्था आपण कोणाला म्हणतो किंवा कुठल्या संस्थांना आपण ब्रेटन वूडच्या जुळ्या भगिनी म्हणतो तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF आणि वर्ल्ड बँक या दोघांना आपण काय म्हणतो? ब्रेटन वूडच्या जुळ्या भगिनी असं म्हणतो. का? कारण की ब्रेटन वूड शहरामध्ये या दोघांची स्थापना झाली होती, त्याच्यामुळे त्यांना ब्रेटन वूडच्या जुळ्या भगिनी असं म्हटलं जातं. पुढे बघा प्रश्न क्रमांक 26 मध्ये तुम्हाला पुन्हा 2 विधानं त्या ठिकाणी दिली. विशिष्ट निर्देशित निकष पूर्ण करणाऱ्या शहरी भागातील प्राथमिक पतसंस्था नागरी सहकारी बँक म्हणून कार्य करण्याचा परवाना मिळवण्यासाठी वित्त मंत्रालयाला नाही, कोणाला अर्ज करावा लागतो? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हा अर्ज करावा लागतो. जर का कुठल्याही बँकेला नागरी सहकारी बँक म्हणून काम करायचं असेल तर. सो पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि या बँकांची नोंदणी प्रशासन संबंधित राज्यांच्या राज्य सहकारी संस्था कायद्या अन्वये होते. सो विधान अ जे आहे ते चुकीचं आहे. फक्त विधान ब जे आहे ते त्या ठिकाणी काय आहे तर योग्य आहे. मग तुम्ही जर का बघितलं तर पर्याय क्रमांक 2 जे आहे ते तुमचं प्रश्न क्रमांक 26चं त्या ठिकाणी उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 27 कडे. सन 2011च्या जनगणनेनुसार भारतातील टिंब लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. तर टिंब एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. शहरी भागातली आणि ग्रामीण भागातली लोकसंख्या जी विचारली अनुक्रमे 68.86 आणि 31.14% हे त्याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 28 कडे. पुढीलपैकी कोणता घटक हा आर्थिक विकासाशी संबंधित आहे? ठीक आहे, आर्थिक विकास आणि त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी या दोघांमध्ये काय असतो तर
फरक असतो. रोजगार, दारिद्र्य, पर्यावरण आणि मूलभूत हक्क या सगळ्यांचा संबंध कशाशी आहे? आर्थिक विकासाशी आहे. त्याच्यामुळे सर्व पर्याय जे आहेत ते योग्य आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 29 कडे. कोणत्या तारखेला स्वर्ण जयंती ग्रामीण रोजगार योजनेची पुनर्रचना करून सुरुवात करण्यात आलेली होती? तर योजनांवरती दरवर्षी प्रश्न विचारले जातात. 3 जून 2011 ही योजना आहे, लक्षात ठेवा. वित्तीय समावेशनासाठी 2013 मध्ये स्थापन केलेल्या नचिकेत मोर समितीने कोणती शिफारस केली नव्हती? फायनान्शियल इन्क्लुजन हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, लक्षात ठेवा. नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. रघुराम राजन तेव्हा RBIचे गव्हर्नर होते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचली पाहिजे म्हणून ही समिती होती. त्याला आपण फायनान्शियल इन्क्लुजन पण म्हणतो. सो राज्य वित्त नियमन आयोग जो आहे त्याची स्थापना करायला लावली होती, बरखास्त नव्हता करायला लावला. सो इथे दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. अशी कुठलीही शिफारस त्यांनी केली नव्हती, उलट त्याची स्थापना त्यांनी करायला लावली होती. जनधन, आधार आणि मोबाईलचं जे फॉर्म्युला आहे की जनधन अकाउंट निघालं, आधार कार्ड आणि लगेच त्याला मोबाईल काय होतो तर त्या ठिकाणी लिंक केला जातो. ही शिफारस कोणाची होती? ही नचिकेत मोरे यांची होती. त्याला जॅम असं म्हणतात. ठीक आहे, चला पुढे जाऊया. इथून पुढचे जे आहेत आपले करंटचे क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 31 पासून. ओके, बघा इथे प्रश्न क्रमांक 31 पासून. हत्तीची काळजी घेणाऱ्या माहुतांसाठी कोणत्या राज्याने गावे बसवलेली आहे? आता इथं थोडं लॉजिक पण लावलं असतं तरी पण तुम्हाला काय आलं असतं तर उत्तर सांगता आलं असतं. ठीक आहे, तर तामिळनाडू ते राज्य आहे. पुढचं बघा, मैत्री लष्करी सरावासंबंधित बिनचूक विधाने निवडा. आता हा जो लष्करी सराव आहे हा कोणाच्या दरम्यान झाला? भारत आणि मलेशिया होतं का? नाही, तर थायलंड होतं. त्याच्यामुळे काय होतं? पहिलं विधान चुकीचं आहे. भारतात 5 वर्षानंतर मेघालय राज्यामध्ये हा जो सराव आहे तो त्या ठिकाणी पार पाडला होता. त्याच्यामुळे या ठिकाणी काय आहे? फक्त ब विधान जे आहे ते तुमचं योग्य आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 33 कडे. भटक्या कुत्र्यांसाठी विस्तृत मार्गदर्शक तत्वे जाहीर करणारे पहिले राज्य कुठले आहे? प्रश्न क्रमांक 33. तर ते राज्य कुठलं आहे? ते आहे तुमचं राजस्थान. आलं लक्षामध्ये? पुढे जाऊया. दीनदयाल डालो लक्ष्मी योजनेबाबत बिनचूक विधान किंवा विधाने निवडा. सप्टेंबर 2025 पासून हरियाणा राज्याने ही योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना किती रुपये दिले जातात? 2100 रुपये इतकी मदत केली जाते. सो अविधान बरोबर आहे, ब विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 34चं उत्तर किती आहे? तर ते पहिलं उत्तर आहे. पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणते राज्य हे 100% डिजिटल साक्षर राज्य म्हणून समोर आलेलं आहे? हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला लॉजिकने सॉल्व्ह करता आला असता. याचं उत्तर केरळ आहे. ठीक आहे, डिजिटल साक्षरता वगैरे असले काही मुद्दे आले की केरळ हे राज्य काय असतं तर पुढे असतं. स्मार्ट बुद्धिवान गाव, स्मार्ट इंटेलिजंट विलेज कार्यक्रमात महाराष्ट्रातील अग्रसर असलेले सतनवरी गाव जे आहे ते कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे जे सतनवरी गाव आहे विदर्भातल्या नागपूर जिल्ह्यामध्ये येतंय बघा. सो प्रश्न क्रमांक 36 जो आहे त्याचं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बाज आंक ही ड्रोन विरोधी यंत्रणा खालीलपैकी कोणत्या राज्याने उभारलेली आहे? आता बघा लक्षात घ्या, ह्या टाईपचे क्वेश्चन्स असतात. हे पण लॉजिकने सॉल्व्ह करते तुम्हाला. कसे? तर मला सांगा, जनरली इथे सीमावर्ती राज्य कुठली कुठली आहे? पंजाब आहे, बरोबर का नाही? त्याच्यानंतर मणिपूर आहे, उत्तराखंड आहे, तेलंगणा आहे का? नाही. सो पहिलं जे उत्तर आहे किंवा पहिलं जे ऑप्शन आहे ते तुमचं या ठिकाणी उत्तर आहे. ड्रोनच्या साहाय्याने कृत्रिम पाऊस पाडण्याचा जो प्रयोग आहे तो कुठल्या राज्याने केला आहे? तो राजस्थान राज्याने या ठिकाणी केला आहे. प्रश्न क्रमांक 38चं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊयात. निळ्या रंगाचे जे पिंगिल मशरूम आहे ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सापडले? तर ते तेलंगणा राज्यामध्ये सापडले बघा. पिंगिल मशरूम लक्षात ठेवा. आयोगाने या टाईपचे प्रश्न बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी विचारलेले आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याने बैलांच्या झुंजीला कायदेशीर मान्यता देण्यासाठी पावले उचललेली आहेत? सो ते जनरली कुठलं आहे? ते आहे तुमचं गोवा. गोव्यामध्ये काय होणार आहे? लवकरच त्याला कायदेशीर मान्यता दिली जाणार आहे. पुढचं बघा, दिशा अभियान जे आहे याबाबत योग्य विधान निवडा. महाराष्ट्राने दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हे अभियान सुरू केले. अगदी बरोबर आहे. जय वकील फाउंडेशनने हे अभियान विकसित केलेले आहे. दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहे. पुढे जाऊयात. भुनोर पोर्टल बाबत योग्य विधान किंवा विधाने निवडा. सन 2024 मध्ये हे पोर्टल सुरू केलं गेलं. अगदी बरोबर आहे. आणि भारतातली जी एकूण 19 राज्य आहे ती 19 राज्य याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. हे ॲप जे आहे ते संपूर्ण, हे जे पोर्टल आहे ते संपूर्ण भारतासाठी नसणार आहे. सो फक्त ए विधान बरोबर आहे, ब विधान जे आहे ते तुमचं चुकीचं आहे. सो त्याच्यामुळे 42व्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 1. 43वा बघा, मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेबाबत योग्य विधान
विधाने निवडा. आता प्रधानमंत्रींचं झालं, आता कुठली झाली, मुख्यमंत्र्यांच्या नावाची ही योजना त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. मध्य प्रदेश सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये सुरू केली. प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक किती रुपये दिले जातात, 6,000 रुपये याच्यामध्ये दिले जातात. सो प्रश्न क्रमांक 43चं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए व बी दोन्ही पण त्या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 44. पुन्हा तुम्हाला जे 2 विधानं त्या ठिकाणी दिले आहे. दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी जागतिक सिंह दिवस साजरा केला जातो, बरोबर आहे. सन 2025च्या जागतिक सिंह दिनाची संकल्पना समुदायाच्या नेतृत्वाखाली संवर्धन ही आहे. सो या ठिकाणी तिसरं जे पुन्हा दोघं विधान बरोबर होते, त्याच्यामध्ये 44वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 45 कडे. प्रथा निजून मोहिना योजनेद्वारे आसाम राज्याने कधीपर्यंत बालविवाह संपवण्याचं त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे, तर 2026 पर्यंत बालविवाह हे पूर्णपणे थांबवले जाणार आहे आणि ही योजना आसामची आहे, लक्षात ठेवा. पुढचे क्वेश्चन सर घेते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही बाकी प्रश्नांचं आपला ॲनालिसिस बघितलं असेल. आता जिओग्राफीचे प्रश्न चालू होणार आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आणि पेपर तसा सोपा होता म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला असा पेपर काढलेला होता की भूगोलामध्ये तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 मार्क यायला पाहिजे होते, बरोबर. काही मुलांना कठीण गेला असेल तर थोडा ट्रिकी पेपर होता. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता 46 नंबरचा प्रश्न आपण वाचणार आहोत. महाराष्ट्रीय प्रशासकीय विभाग विचारात घेऊन अयोग्य विधान ओळखा. प्रशासकीय विभागातले अयोग्य विधान. नाशिक विभागात 5 जिल्हे आहे आणि 54 तालुक्यांचा समावेश होतो, बरोबर आहे. 5 जिल्हे नाशिक विभागामध्ये. एक नाशिक आहे, दुसरा अहिल्यानगर आहे, तिसरा कुठला आहे जळगाव आहे, नंतर धुळे आहे आणि नंतर कुठला आहे नंदुरबार आहे. नंदुरबार मध्ये कधी बघितलं तर 6 तालुके आहे. धुळेमध्ये कधी बघितलं तर धुळ्यामध्ये 4 तालुके आहे. अहिल्यानगर मध्ये 14 तालुके आहे. नाशिक मध्ये लक्षात ठेवायचं आहे, नाशिक मध्ये किती तालुके आहे, 15 तालुके आहे. तर जळगाव मध्ये सुद्धा किती तालुके आहे, 15 तालुके आहे. असे एकूण तालुके किती आहे, 54 तालुके आहेत. अयोग्य विधान सांगितलंय, 100% बरोबर आहे. बघा, नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे आहे, बरोबर आहे सर. 6 जिल्हेच आहे नागपूर विभागामध्ये. मग तुम्हाला हे 6 जिल्हे माहिती आहे. या ठिकाणी नागपूर आहे, इथे वर्धा आहे, इथे भंडारा आहे, इथे गोंदिया आहे, बरोबर. गोंदियाच्या खाली गडचिरोली आहे आणि इथे काय आहे, चंद्रपूर आहे. तर या ठिकाणी 54 तालुक्यांचा समावेश होतो. 100% बरोबर आहे. 64 तालुक्यांचा समावेश होतो का, बरोबर आहे. 64 तालुक्यांचा, 54 तालुक्यांचा. नाशिक विभागामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये 5 जिल्हे आहे आणि 56 तालुके आहे, बरोबर. तर पुणे विभागामध्ये 5 जिल्हे आहे, 76 तालुके आहे. काहीतरी डाऊट येत असेल तुम्हाला, 5 जिल्हे बरोबर आहे. मुलांनी घाईघाईमध्ये बरोबर केलं असेल, परंतु बघा अयोग्य 4 नंबरचं उत्तर आहे. तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर असे 5 जिल्हे आहे. परंतु इथे तालुक्यांची संख्या किती आहे, 58 तालुके आहे. तर 76 तालुके कुठल्या विभागामध्ये, औरंगाबाद विभाग किंवा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण किती तालुक्यांचा समावेश होतो, 76. तर पुणे विभागामध्ये 58 तालुक्यांचा समावेश होतो. अयोग्य 4 नंबरचं अयोग्य आहे. 100% तुमचा प्रश्न बरोबर यायला पाहिजे होता. पुढचा जोड्या लावाला प्रश्न विचारलेला आहे, सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न होता, बरोबर. बघा, आंबोली आणि एका ठिकाणी धबधबे, एका ठिकाणी जिल्हे. पहिल्यांदा आंबोली दिलेला आहे. आंबोली याला महाराष्ट्राचे चेरापुंजी सुद्धा म्हटलं जातं. आंबोलीमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो आणि आंबोली हे ठिकाण कुठे आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सोपा कॅटेगरीतला याच्यासाठी म्हणालो मी की बघा 1 वरूनच डायरेक्ट उत्तर निघणार होतं, म्हणजे इथे तुमचा वेळ वाचवण्याचं काम केलं होतं. तर वेळ वाचला. आंबोली कुठे आहे, सिंधुदुर्गमध्ये. ताम्हाणी धबधबा पुणेमध्ये आहे. बघ, ताम्हाणी घाट सुद्धा, घाटांमध्ये तुम्ही वाचलेला असेल. ताम्हाणी घाट पुणे पासून तर रायगड पर्यंत जाताना कुठला घाट लागतो, ताम्हाणी घाट लागतो. तर संगमेश्वर धबधबा हा सोमेश्वर धबधबा कुठे आहे, नाशिक मध्ये आहे. तर रंधा धबधबा हा कुठे आहे, अहिल्यानगर मध्ये आहे. 2 नंबरचं उत्तर आहे. रंधा धबधबा वन लाईन बीटला सुद्धा विचारला होता. अशाच पद्धतीने वन लाईन बीटला असो जोड्या लावाला प्रश्न विचारला जातो. सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न आहे. मग ठोसेघर धबधबावर विचारलेला आहे, सातारामध्ये. सौताळा धबधबा कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न विचारलेला आहे. सौताळा तुम्हाला माहिती आहे सर, बीडमध्ये सौताळा धबधबा आहे. मनुदेवी धबधबा विचारला आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. तोरणमाळ
थंड हवेचं ठिकाण आहे, पण तोरणमाळ इथे सुद्धा धबधबा आहे, तो सुद्धा आयोगाने विचारलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. धबधब्यांवर जोड्या लावायला प्रश्न कधी आला तर पहिल्यांदा पहिलं शोधायचं, लगेच ऑप्शन मध्ये जायचं. उत्तर लवकर लगेच सापडून जातं, वेळ वाचून जातो. पुढे महाराष्ट्रातील 48 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रातील खालील डोंगर रांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. काय सांगितलंय? दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा म्हणजे खालतून तर वर. बघा, या पहिले प्रश्न असा विचारून झालेला आहे, वीणा सात सागोह भीम कृष्णा. यावर प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारलेला होता, पण मी यामध्ये तुम्हाला वेगळ्या डोंगर रांगा विचारलेला आहे. बघा, सातमाळा डोंगर रांग आहे. सातमाळा डोंगर रांग कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. सर, तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये सांगितलं होतं. नंतर दंडोबा रांग आहे. दंडोबा हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे बरं का, इथे सातारा जिल्हा आहे. गाळण्याचे टेकड्या आहे. मग गाळण्याचे डोंगर बघा, गाळणा धूळ आज गाळायची असं सांगितलं होतं, बरोबर. गाळणा डोंगर कुठे आहे? धुळेमध्ये आहे. तर चिकोडी सांगताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं? कोल्हापूर सांगितलं होतं, चिकोडी. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा म्हणजे सर्वात शेवटी काय आलं पाहिजे? चिकोडी आलं पाहिजे. आणि चिकोडी फक्त 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे. चिकोडी, कोल्हापूर, दंडोबा, सातमाळा आणि गाळण्याचे डोंगर. प्रश्न परत सांगतो, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. तर अशा पद्धतीने तुम्ही निवडायला पाहिजे होता. कोल्हापूर मधल्या ज्या टेकड्या आहेत त्या आपण अशा बघितल्या, जोची बघितल्या होत्या, म्हणजे पन्हाळा बघितला होता, ज्योतिबा बघितला होता आणि चिकोडी बघितल्या होत्या. चिकोडी टेकड्या कुठे आहे? इथे आहे, कोल्हापूरमध्ये आहे, बरोबर. सातारामध्ये मी तुम्हाला बामणोलीचे डोंगर सांगितले होते, बरोबर ना. आगाशिवच्या टेकड्या सांगितल्या होत्या. दंडोबा डोंगर आहे. पुणेमध्ये सर तसुमाईचे डोंगर तुम्ही सांगितले होते. कडसूबाई हे बाई शिखर आहे. हे कडसूबाई नाशिक आणि अहिल्यानगरच्या बाउंड्रीवर सांगितलं होतं. हरिश्चंद्रगड मी तुम्हाला अहिल्यानगरमध्ये सांगितलं होतं. गाळण्याचे टेकड्या या कुठे सांगितल्या होत्या? धुळेमध्ये सांगितल्या होत्या. आणि तोरणमाळ पठार असो, तोरणमाळ टेकड्या असतो, स्तंभ असो, हे बाकी मी तुम्हाला कुठे सांगितलं होतं? नंदुरबार मध्ये सांगितलेलं होतं. व्यवस्थित लेक्चर बघून घ्यायचं आहे. मग उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारलाय आयोग, पूर्वेकडून पश्चिमेकडे सुद्धा विचारला जाऊ शकतो, किंवा ह्या जिल्ह्यातलं सुद्धा, गडचिरोली जिल्ह्यातलं सुद्धा विचारू शकतो. गडचिरोली जिल्ह्यामधील मी तुम्हाला काय सांगितलं होतं? गडचिरोली जिल्ह्यामध्ये तर ची सुभाच सांगितलं होतं. ची सुभाच म्हणजे चिरोली टेकड्या, सुरजागड, भामरागड आणि चांदूरगड अशा टेकड्या सांगितल्या होत्या. 100% प्रश्न तुमचा बरोबर यायला पाहिजे होता, सोप्या कॅटेगरीत म्हटला होता. 3 नंबरचं उत्तर आहे. आता पुढचं बघा, नद्यांवर प्रश्न विचारलेला आहे. कृष्णा खोऱ्यातील संगम स्थळांचा विचार करता अयोग्य पर्याय निवडा असा प्रश्न होता. अयोग्य पर्याय निवडा. ब्रह्मनाळ, कृष्णा आणि येरळा संगम झाला आहे. बघा, असं सांगितलं होतं, ळ वरून ळ लक्षात ठेवायचा. ब्रह्मनाळ, कृष्णा आणि येरळा संगम कुठे आहे? ब्रह्मनाळला आहे. पहिली जोडी 100% बरोबर आहे. तर हे उडालं आणि हे उडालं. हरिपूर, कृष्णा आणि वारणाचा संगम झालेला आहे. 100% बरोबर आहे, कृष्णा आणि वारणा. नंतर दंतेवाडाला कृष्णा आणि वेदगंगाचा संगम आहे. तर अयोग्य जोडी तिन्ही योग्य आहे. याचा अर्थ काय आहे? कोणतीही नाही, यापैकी कोणतीही नाही, म्हणजे सर्वचे सर्व कसे आहे? योग्य आहे. बघा, आयोगाला कृष्णा नदीचे संगम भरपूर आवडतात. नोट्स काढताना अशा पद्धतीने काढायचे आहे. इथे कृष्णा नदी लिहायची आणि या ठिकाणी वारणा नदी लिहिली, वारणा. आणि वारणाचा संगम कुठे लिहिला आपण? हरिपूर इथे लिहायचं आहे, हरिपूर. त्यानंतर या ठिकाणी कोयना लिहायची, कोयना नदी लिहायची, कोयनाचा संगम कुठे लिहायचा आहे? कराड, क लक्षात ठेवायचं आहे. कृष्णा, कोयना, कराड. त्यानंतर लिहिताना इथे येरळा नदी लिहायची आहे. येरळा नदी कृष्णेला डाव्या बाजूने मिळणारी एकमेव नदी आहे. तर येरळा कसं लिहाल तुम्ही? ब्रह्मनाळ. येरळा ब्रह्मनाळ लिहायचं आहे. वेण्णा, बघा इथे वेण्णा नदी आहे. वेण्णा इथे माहुली हे बाई ठिकाण लिहाल तुम्ही. माहुली, वेण्णा कुठे संगम झालेला आहे?
माहुली. तर पंचगंगा, इथे तुम्ही पंचगंगा नाव लिहायचंय. पंचगंगा यांचा संगम कुठे झालाय? कृष्णा आणि पंचगंगाचा नरसोबाची वाडी. आयोगाने प्रश्न कधी विचारला तर 100% बरोबर यायला पाहिजे. नरसोबाची वाडी. आलं का लक्षामध्ये? किती नंबरचं? 4 नंबरचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 50 नंबरचा. खालील विधानांचा विचार करा. नैऋत्य मान्सून वाऱ्यांचे आगमन केरळमध्ये 1 जून रोजी होते. बरोबर आहे सर, बरोबर आहे का? बरोबर आहे. या ठिकाणी ज्यावेळेस मान्सून कधी बघितला, भारतामध्ये प्रवेश कधी करतो? डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रवेश करतो. तर नैऋत्य मान्सून एक मुख्य भूमीवर कधी? 1 जूनला. मग तिथे काय आहे? केरळ आहे. नंतर पहिलं वाक्य बरोबर आहे. नैऋत्य मान्सूनचे आगमन कोलकातामध्ये 7 जून पर्यंत होतं. 100% बरोबर आहे. कोलकात्याला 7 जून पर्यंत पोहोचतो. मुंबईमध्ये 10 जून पर्यंत मुंबईला पोहोचतो. आणि सर्वत्र भारतामध्ये आगमन कितीपर्यंत? 15 जुलै पर्यंत सर्व भारतात पाऊस पडतो. आणि त्यानंतर पूर्ण भारतामध्ये 15 जुलै नंतर. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, सर्वात जास्त पर्जन्य भारतात कुठल्या महिन्यामध्ये पडतो? जुलै महिन्यामध्ये पडतो. त्यानंतर ऑगस्ट मध्ये पडतो. त्यानंतर सप्टेंबर मध्ये पडतो. आणि त्यानंतर कुठल्या? जून महिन्यामध्ये पाऊस पडतो. सर्वात जास्त पर्जन्य कधी विचारला तर जुलै लक्षात ठेवायचं आहे. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. योग्य विधान सांगितलं होतं आणि 1 नंबरचं उत्तर यायला पाहिजे होतं. माहिती भरपूर दिलेली आहे. आपली ही 7 नंबरची टेस्ट आहे. त्यामुळे माहिती जे भाग बाकी होते ते सर्वचे सर्व कव्हर केले आहे. ज्यावेळेस तुमचा ओरिजिनल आयोगाचा पेपर संपेल त्यावेळेस तुम्हाला इथले भरपूर प्रश्न दिसतील. बरोबर. मी शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकणारच आहे. आपले कोणकोणते व्हिडिओ आले आहे, कोणकोणते प्रश्न आलेले आहे. बरेच प्रश्न आपले कव्हर झालेले असतील. डिस्कशन मधलेही भरपूर प्रश्न कव्हर झालेले असतील. तर खालील विधाने पहा. रेगूर मृदेमध्ये वाजवीपेक्षा जास्त पाणी झाल्यास, अतिरिक्त जलसिंचन झाल्यास पाणी साचून ती बाग कसं बनतो? दलदल युक्त बनते. रेगूर मृदा, तुम्हाला माहिती काळ्या मृदेला रेगूर मृदा म्हणतात. ब्लॅक कॉटन साईल म्हणजे कापसाची काळी मृदा आहे. बरोबर. ज्यावेळेस पावसाळा असतो, पावसामध्ये रेगूर मृदा काय करते? पाणी धरून ठेवते. आणि एखाद्या ठिकाणी पाणी साचून कधी राहिलं तर काय होतं? दलदलयुक्त बनते. तुम्ही पावसाळ्यात गेल्यावर असं दिसतं. तुम्ही ज्यावेळेस उन्हाळ्यात जाल त्यावेळेस तुम्हाला ही मृदाला भेगा पडलेल्या दिसतील. बरोबर. अजून तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला ही मृदा भुसभुशीत झालेली दिसेल. लक्षात ठेवायचं आहे. पहिलं वाक्य 100% योग्य आहे. बघा, क्षारयुक्त रेगूर मृदा पुन्हा कोणत्याही उपायाने काय पिकाखाली आणता येत नाही असं वाक्य दिलेलं आहे. आणि रेगूर मृदेस कापूस, गहू, ऊस, ज्वारी, जवस, कडधान्य उत्पादन घेतले जाते. किती नंबरचं उत्तर लिहिलेलं आहे तुम्ही याचं? बघा 51 नंबरचं. हा प्रश्न तुमचा बरोबर यायला पाहिजे होता. सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न होता. 51 नंबरचा तुमचं उत्तर 2 नंबरचं पाहिजे होतं वरील पैकी. कारण मुलांना काय वाटतं की हे उपयोगात आणता येते, परंतु जास्त क्षारयुक्त कधी बनलं तर उपयोगाला आणता येत नाही. म्हणून तिन्ही विधाने कशा आहे? योग्य आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघू आता आपण. 52 नंबरचा. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, भीमाशंकर, गाविलगड या टेकड्यांमध्ये कोणत्या प्रकारची अरण्ये आढळतात? आता हा भाग बघा मित्रांनो, इथे सर्वात जास्त पाऊस पडतो. बघा कुठल्या भागामध्ये? सर आंबोली इथे सर्वात जास्त पाऊस पडतो. महाबळेश्वर इथे पाऊस सर्वात जास्त पडतो. पाचगणीला, भीमाशंकरला, माथेरानला पावसाचं प्रमाण कसं आहे? 400-450 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे. ज्या ठिकाणी 400 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी कुठले वने आढळत आहे? उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने आढळत आहे. असे हे वने आढळतात. नंतर इथे बघायचंय उष्ण कटिबंधीय सदाहरित वने. नावातच आहे सदाहरित म्हणजे कायमस्वरूपी हिरवे असणारे. या ठिकाणी किती पाऊस पडणार आहे? 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. नंतर उष्ण कटिबंधीय निम सदाहरित वने. मग या ठिकाणी पाऊस किती पडणार आहे? 200 ते 150 सेंटीमीटर इतका पाऊस पडणार आहे. नंतर काटेरी वने आहे. म्हणजे ज्या भागामध्ये 75 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो त्या भागामध्ये कुठले वने आढळतात? काटेरी वने आढळतात. तर पहिल्याच याचं 52 नंबरचं अपेक्षा काय होती की तुम्ही 1 नंबरचं उत्तर लिहायला पाहिजे होतं. कन्सेप्ट प्रॉपर लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न विचारला आयोगाने ते 100% बरोबर यायला पाहिजे.
सोप्या कॅटेगरी म्हणला, मुलं कन्फ्यूज होता की महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कुठले. बघा वन्यजीव अभयारण्य विचारलेलं आहे तर किती नंबरचं आहे, 5च पाहिजे होतं. राधानगरी हे पहिले वन्यजीव अभयारण्य आहे, गव्यासाठी प्रसिद्ध आहे आणि राधानगरी कुठे आहे, कोल्हापूरमध्ये आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य कधी बघितलं तर हे रायगड मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. तर यावल कधी बघितलं तर यावल हे कुठे आहे, जळगाव मध्ये आहे. आणि कोयना तुम्हाला माहिती आहे, कोयना कुठे आहे, सातारा मध्ये आहे. अशा पद्धतीने पहिले वन्यजीव अभयारण्य कुठले आहे, राधानगरी अभयारण्य आहे. बघा सोपा प्रश्न होता, हळदीचे संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे. हळद संशोधन केंद्र कुठे आहे, दिग्रज सांगली. बघा सांगली या जिल्ह्याला GI टॅग भेटलेला आहे आणि त्या ठिकाणी संशोधन केंद्र आहे. इथे याचं 1 नंबरचं उत्तर होतं. आणि असेच संशोधन केंद्र तुम्ही लक्षात ठेवायचंय, कारण संशोधन केंद्रांवर जोड्या लावायला सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग हळदीचं कुठे आहे, गव्हाचं कुठे आहे, कांद्याचं कुठे आहे, बरोबर. मागचं लेक्चर तुम्ही बघितलं असेल तर मी तुम्हाला त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं होतं. सर्व संशोधन केंद्र वाचून जायचं आहे, आयोगाला असे भाग आवडतात. 55 नंबरचा प्रश्न. आता हा प्रश्न अशा टाईपमध्ये प्रश्न विचारला आहे, खालील विधानांचा विचार करा. आणि इथे असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो. एका साईडला औष्णिक विद्युत प्रकल्प आणि एका साईडला जिल्हे आणि खालीलपैकी योग्य अयोग्य जोडी ओळखा, यामध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातो. औष्णिक विद्युत केंद्रावर प्रश्न घेतलेला आहे. चोला औष्णिक विद्युत केंद्र उल्हास नदीच्या काठावर आहे, बरोबर आहे का, 100% बरोबर आहे सर. खानदेशातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे, फेकरी या ठिकाणी आहे. फेकरी हे कुठे आहे, जळगाव या ठिकाणी आहे, बरोबर आहे का, बरोबर आहे. बघा विदर्भात 5 औष्णिक विद्युत केंद्र आहे, बरोबर आहे का, 100% बरोबर आहे. विदर्भात 5 औष्णिक विद्युत केंद्र आहे. सर सांगा बरं का, नागपूरमध्ये नागपूर आहे आणि खापरखेडा आहे, कोराडी आहे, बरोबर ना. नागपूर, खापरखेडा आणि कोराडी असं लक्षात ठेवा. कोराडी आणि खापरखेडा कुठे आहे, नागपूरमध्ये आहे. त्यानंतर चंद्रपूर आहे, बल्लारपूर आहे, बरोबर, हे 2. आणि इथे अकोलामध्ये काय आहे, पारस. हे कुठे आहे, अकोलामध्ये आहे. अशा पद्धतीने हे विदर्भामध्ये किती औष्णिक विद्युत केंद्र आहे, 5 आहे. तर तुर्बे हे औष्णिक विद्युत केंद्र टाटा विद्युत मंडळाच्या मालकीचे आहे. आता इतकं डिटेलमध्ये दिलेलं आहे, याचा अर्थ तुम्ही 100% बरोबरच लिहायला पाहिजे होतं. योग्य विधाने निवडा सांगितलेले आहे. तर योग्य म्हणजे अ ब क हे तिन्ही विधाने कशा आहे, योग्य आहे. आणि ड सुद्धा खूप डिटेलमध्ये आहे, तर हे सुद्धा कसं आहे, योग्य विधान आहे. आता आपलं जे पुढचं डिस्कशन आहे सर घेणारच आहे, तर तुम्ही कंटिन्यू बघायचंय. धन्यवाद मित्रांनो, भेटू आपण पुढच्या पेपरला. काही प्रॉब्लेम कधी आला तर 100% विचारायचं आहे. स्पॉटलाइट अकॅडमी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट क्रमांक 7 विज्ञान विषयाचं आपण विश्लेषण पाहणार आहोत. चला पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 56. 1 मिलीग्रॅम वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर केल्यास किती ऊर्जा मिळू शकेल. आणि पुढे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स रिलेटेड हा प्रश्न आहे. इथे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी एक काय दिलेलं आहे, एनर्जी आणि वस्तुमान याच्यामधलं एक रिलेशन दिलेलं आहे. त्याच्यासाठी एक फेमस इक्वेशन आहे, आपल्याला माहिती आहे सर्वांना, E = mc². इथे E म्हणजे एनर्जी, M म्हणजे मास आणि C म्हणजे प्रकाशाचा वेग. ठीक आहे, तर इथे काय दिलेलं आहे, वस्तुमान किती दिले, 1 मिलीग्रॅम. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचंय, ह्या मिलीग्रॅमला कन्वर्ट करता आला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, 1 मिलीग्रॅम म्हणजेच काय रे, 10⁻³ ग्रॅम. ठीक आहे, बरं ग्रॅम मध्ये मोजायचं का नाही, आपल्याला किलोग्रॅम मध्ये सुद्धा त्याचं कन्वर्जन करता आलं पाहिजे. 1 ग्रॅम म्हणजे किती रे, 10⁻³ किलोग्रॅम. ठीक आहे, म्हणजेच 1 मिलीग्रॅम जर असेल, त्याला जर आपण किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते होईल आपलं हे 10⁻³ आणि 10⁻³ म्हणजे जवळपास 10⁻⁻6 किलोग्रॅम. ठीक आहे, ही व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. ठीक आहे, मग E = mc². जर मास किती मिळालं आपल्याला, 1 मिलीग्रॅमला जर किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट केलं तर 10⁻⁻6. ठीक आहे, त्याच्यानंतर C ची व्हॅल्यू काय आहे, C म्हणजे प्रकाशाचा वेग. प्रकाशाचा वेग किती आहे निर्वात पोकळीमध्ये, तर तो आहे 3 × 10⁸ मीटर/सेकंड. ठीक आहे, याचा आपल्याला काय करायचं, वर्ग करायचा. ह्या सूत्रामध्ये टाकल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळते 10⁻⁻6 गुणिले
9 गुणिले 10⁸ 8 2 16 10⁻16 मग 10⁻16 आणि -6 याच्यामध्ये गेलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 9 गुणिले 10⁻10 ठीक आहे 10⁻10 म्हणजे इथे बघा एवढी व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. ही काय आहे जूल मध्ये केलेली व्हॅल्यू आहे. ठीक आहे मग आपल्याला फायनल उत्तर काय मिळतंय 9 × 10⁻10 जूल म्हणजे उत्तर क्रमांक 3 आपलं बरोबर असणार आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं 9 गुणिले 10⁻10 इतके जूल आपल्याला काय मिळणार आहे एनर्जी मिळणार आहे. ठीक आहे त्याच्यामुळे पहिला प्रश्न आणि उत्तर क्रमांक 3. ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे 57. काय आहे मानवी डोळ्याच्या कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो. त्याच्यामध्ये मग ऑप्शन दिलेला आहे कॉर्निया, त्याच्यानंतर आयरिस, त्याच्यानंतर आहे प्युपिल आणि रेटिना. तर ठीक आहे तर मानवी डोळ्याची रचना कशा पद्धतीने असते विद्यार्थी मित्रांनो तर सर्वात बाहेरचा जो भाग असतो त्याला आपण काय बोलतो कॉर्निया पारपटल. त्याच्या आतमध्ये मग बुबुळ असतं आणि त्याच्यामधून आतमध्ये पिपिल असतं आणि मग त्याच्यामध्ये भिंग असतं आणि त्याच्यानंतर शेवटचा जो पडदा आहे त्याला आपण रेटिना बोलतो. तर ठीक आहे इथे काय आहे मानवी डोळ्याचा त्यांनी विचारलं काय प्रकाशाचा जे किरण आहेत त्यांना नियंत्रित करणारा भाग कोणता आहे. ठीक आहे तर प्रकाश जो आहे तो एका छेदामधून आतमध्ये जात असतो. ठीक आहे ते छेद जे आहे त्याला आपण बोलतो प्युपिल आणि ते नियंत्रित करत असतं प्रकाश आतमध्ये कशा पद्धतीने येईल त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम प्युपिलद्वारे घडत असतं. त्याच्यामुळे आपल्याला योग्य उत्तर काय आहे प्युपिल. ठीक आहे आलं लक्षात. प्रश्न क्रमांक 57 याचा पुन्हा एकदा उत्तर मिळालेलं आहे आपल्याला प्युपिल. ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 58 पुन्हा एकदा फिजिक्स रिलेटेड प्रश्न आहे बघा. 60 वॅट शक्तीचा एक बल्ब 6 तास वापरला तर किती विद्युत ऊर्जा वापरली जाईल. ठीक आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला 10 युनिट 0.36 युनिट 360 युनिट आणि 0.1 युनिट. ठीक आहे तर इथे पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो काय आहे फिजिक्सचा क्वेश्चन आहे आणि गणिता संदर्भाने विचारलेला आहे. तर इथे काय आहे विद्युत ऊर्जा म्हणजेच एनर्जी किती वापरली जाईल आणि त्यांनी काय दिलेलं आहे पॉवर दिलेली आहे. एक बल्ब आहे त्याची पॉवर दिलेली आहे. मग इथे ऊर्जा आणि त्याची पॉवर आणि किती वेळ याचा संबंध आपला शोधायचा आहे. तर इथे एक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो ते सूत्र आहे E = PT. ठीक आहे हे सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो एनर्जी = पॉवर × टाइम. ठीक आहे तर बघा आता इथे विचारलं काय एनर्जी काढायची आहे. ठीक आहे इथे दिलेली पॉवर काय दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो 60 वॅट. ठीक आहे 60 वॅट. आता ह्या 60 वॅटला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे किलोवॅट मध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण युनिट मोजताना आपण किलोवॅट आवर मध्ये मोजत असतो. ठीक आहे kWh मध्ये मोजतो. मग इथे काय आहे आपल्याला ह्या 60 ला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल आपल्याला 60 वॅट याला किलोवॅट मध्ये करावं लागेल. तर मग याला कितीने भागावं लागेल 1000 ने भागावं लागेल. ठीक आहे मग आपल्याला काय मिळेल रे 0.06 किलोवॅट. ठीक आहे पॉवर मिळाली आपल्याला. आता पॉवर आपल्याला मिळाली किलोवॅट मध्ये मग याला ह्या सूत्रामध्ये टाकलं तर काय मिळेल E = 0.06 गुणिले ही झाली पॉवर. टाइम किती दिलेला आहे आपल्याला टाइम दिलेला आहे 6 तास. 6 तास. ठीक आहे 6 तास म्हणजे हवर्स बरोबर. मग 0.06 गुणिले 6 आवर्स. ठीक आहे मग याची व्हॅल्यू येईल आपल्याला 0.36 किलोवॅट आवर. ठीक आहे ही आपली व्हॅल्यू आली 0.36. आता हे काय झालं एनर्जी झाली ती युनिट मध्ये कन्वर्ट करायची. यांनी काय विचारले युनिट मध्ये कन्वर्ट करायची. तर आपल्याला माहितीये 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट आवर. मग 0.36 किलोवॅट आवर असेल तर म्हणजे तितके युनिट सुद्धा झाले. मग आपल्याला काय मिळणार आहे तेवढेच युनिट मिळणार आहे 0.36 युनिट. ठीक आहे आलं लक्षात. तर इथे आपल्याला उत्तर मिळालं आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे 0.36 युनिट. ठीक आहे 1 युनिट = 1 किलोवॅट आवर. 6 तास आहे पॉवर आपल्याला वॅट मध्ये दिलेली आहे. वॅटचं रूपांतर आपल्याला किलोवॅट मध्ये करणं गरजेचं आहे. ठीक आहे अशा पद्धतीने 58 प्रश्न आपल्याला झालेला आहे. पुढचा पाहूया.
प्रश्न क्रमांक 59 काय आहे? प्रश्न क्रमांक 59 ऍस्पिरिनचे रासायनिक नाव काय आहे? ठीक आहे, आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. ओ एसिटॉल सॅलिसिलिक ऍसिड, ओ इथॉइल सॅलिसिलिक ऍसिड, ओ मिथाइल सॅलिसिलिक ऍसिड आणि ओ बेन्झोइल सॅलिसिलिक ऍसिड. तर विद्यार्थी मित्रांनो, ऍस्पिरिन ही एक गोळी असते बरोबर. बऱ्याच वेळा हृदयविकाराच्यासाठी सुद्धा ती ऍस्पिरिन वापरली जात असते, बऱ्याचशा आजारांवरती वापरली जात असते. ठीक आहे, तर इथे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय विचारलेलं, त्याचं रासायनिक नाव विचारलेलं आहे. तर ऍस्पिरिनचं रासायनिक नाव ओ ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड हे आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60. उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियेचा वेग उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियेचा वेग या परिस्थितीत वाढवतो आणि त्या परिस्थिती काय दिलेल्या आहेत, कोणती परिस्थिती आहे अशी. मग पहिलं आहे जेव्हा उत्प्रेरकाची संयोजना बदलते. ठीक आहे, ह्या परिस्थितीमध्ये अभिक्रियेचा दर, उत्प्रेरक वापरतात कशासाठी? तर अभिक्रियेचा दर वाढवण्यासाठी, लवकर रिएक्शन घडून येण्यासाठी. कॅटलिस्ट, उत्प्रेरक म्हणजेच काय? कॅटलिस्ट हा वापरला जात असतो. ठीक आहे, मग तो कशासाठी वाढवतात आणि तो कोणत्या कंडिशन मध्ये रासायनिक अभिक्रियेचा दर वाढवतो असं विचारलेलं आहे. पहिला आहे जेव्हा उत्प्रेरकाची संयोजना बदलते, तर हे चूक आहे. त्याच्यानंतर काय? जेव्हा रासायनिक अभिक्रियेची सक्रियण ऊर्जा वाढते, हे सुद्धा नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे? जेव्हा रासायनिक अभिक्रियेची सक्रियण ऊर्जा कमी होते. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा ऍक्टिव्हेशन कमी होत असते तेव्हा कॅटलिस्टचा वापर होत असतो आणि तो काय करत असतो? रासायनिक अभिक्रियेचा दर वाढत असतो. त्याच्यामुळे इथे आपल्याला पर्याय क्रमांक 3 ही योग्य उत्तर मिळते. आणि जेव्हा रासायनिक अभिक्रियेची उष्णता वाढते हे पण चुकीचं आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. जेव्हा रासायनिक अभिक्रियेची ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी होत असते तेव्हा कॅटलिस्ट हा अभिक्रियाशीलतेचा दर वाढवत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 61. ठीक आहे, काय आहे प्रश्न क्रमांक 61? काष्ठजन्य अल्कोहोल म्हणजेच खालीलपैकी कोणता घटक आहे? त्यांनी नाव दिलेलं मिथेनॉल, इथेनॉल, बेन्झिक अल्कोहोल आणि आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आता काष्ठजन्य अल्कोहोल म्हणजे काय किंवा काष्ठजन्य म्हणजे काय? तर हे काय आहे? जे लाकूड आहे त्याच्यापासून जे अल्कोहोल मिळवलं जात असतं त्याला बोलतात काष्ठजन्य अल्कोहोल. मग त्याच्यापासून जे मिळवलं जाणार आहे, लाकडापासून काय मिळवलं जातं? अल्कोहोल मिळवलं जातं, त्याला बोलतात मिथेनॉल. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. बघा, लाकडाच्या डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन या प्रक्रियेद्वारे हे मिळत असतं. ओके, ते आहे मिथेनॉल. ठीक आहे, चला योग्य उत्तर मिळालेलं आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 62. काय आहे रे? ऑक्सिजनचे निसर्गामध्ये किती आयसोटोप्स मध्ये आढळतो? ठीक आहे, ऑप्शन दिलेले 2, 3, 4 आणि 1. तर ऑक्सिजन हा आहे विद्यार्थी मित्रांनो, हा 3 आयसोटोप्स मध्ये आढळतो निसर्गामध्ये. ठीक आहे, ऑक्सिजन. आता आयसोटोप्स म्हणजे काय? सर्वात पहिलं आयसोटोप्स म्हणजे काय? समस्थानिक, मराठीत त्याला बोलतात समस्थानिक. समस्थानिक म्हणजे काय? त्याचा ऍटॉमिक नंबर सेम परंतु तोच राहतो, परंतु ऍटॉमिक मास नंबर बदलतं. बरोबर, आयसोटोप म्हणजे काय? ऍटॉमिक नंबर सेम परंतु ऍटॉमिक मास नंबर बदलतो. तर ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये बघा, ऑक्सिजनचा काय ऍटॉमिक नंबर किती आहे? 8 आहे, 8. ठीक आहे, ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 आहे, परंतु तो निसर्गामध्ये आयसोटोपच्या स्वरूपात मध्ये कशामध्ये आढळतो रे? तर याच्यामध्ये O16, O17 आणि 18 म्हणजे 16, 17 आणि 18 अशा 3 पद्धतीने तो आढळून येतो निसर्गतः. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, आयसोटोप्स काय हे माहित असणं इथे गरजेचं असणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 63. बघा काय आहे? सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास
समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते? आणि खाली दिलेलं आहे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, फ्रुक्टोज आणि रायबोज, ग्लुकोज आणि रायबोज आणि लॅक्टोज आणि माल्टोज. ठीक आहे, बघा सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते? तर ते तयार होणार आहे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आलं लक्षात? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होत असतं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 63 त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 64 काय आहे? खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकवण्याच्या प्रक्रियेला नियंत्रित करत असतात? आणि ऑप्शन दिलेले आहेत झियाटिन, ऑक्झिन्स, जिब्रेलिक ऍसिड्स, इथिलीन. आणि मग पर्याय उत्तर दिलेले आहेत फक्त अ ब ड, अ ब ड. त्याच्यानंतर आहे फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क आणि फक्त ड. बघा प्रश्न काय आहे? फळे पिकवण्यासाठी कोणते संप्रेरक? तर विद्यार्थी मित्रांनो, फळे पिकवण्यासाठी इथिलीन नावाचं गोष्ट वापरली जात असते. बघा तुम्ही मार्केटमध्ये बरेचसे केळं पाहता, ठीक आहे, केळी मार्केटमध्ये असतात. ती केळी योग्य रीतीने पिकावी, त्याला छान रंग वगैरे यावा याच्यासाठी इथिलीनच्या द्रावणामध्ये बुडवली जात असतात आणि मग ते काढून मग आणली जातात. त्याच्यामुळे निसर्गात पिकणारी केळी बघा पिवळसर असतात, त्याच्यावर डाग असतात. परंतु मार्केटमध्ये जे आता केळी मिळतात जे इथिलीन मध्ये बुडवली जातात, ठीक आहे, ते एकतर हिरवट रंग आणि पिवळसर रंग तुम्हाला देत असतात, त्याच्यावर काळे डाग पडत नाही. ठीक आहे, तर इथिलीन हे बऱ्यापैकी कशासाठी? फळे पिकवण्यासाठी वापरलं जात असतं. त्याच्यामुळे आपलं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ड. बाकीचे फळे पिकवण्यासाठी वापरलं जात नाही, हे त्याच्या वेगवेगळ्या वाढीसाठी वापरलं जात असतं. जिब्रेलिन जे आहे, जिब्रेलिक ऍसिड, हे फळांच्या ग्रोथ साठी वापरलं जात असतं. बघा द्राक्ष बागेत जे असतील ते जे हे असतात द्राक्षाचे घड, त्याच्यामध्ये जीएची फवारणी करतात जेणेकरून तो द्राक्ष हा लांबट व्हावा. त्या ग्रोथसाठी वापरले जाणारे हे घड आहेत, बाकीचे घटक आहेत. ठीक आहे, परंतु फळे पिकवण्यासाठी इथिलीन हे वापरलं जात असतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. काय आहे पुढचा प्रश्न? खालीलपैकी कोणता प्रोटोझोअन रोग हा सेसे माशीमुळे होत असतो? ठीक आहे, सेसे माशी चावले नाही, सेसे माशीमुळे होत असतो. त्याच्यानंतर आहे स्लीपिंग सिकनेस, दिल्ली बोईल, त्याच्यानंतर काला आजारी, चागास रोग. तर इथे विद्यार्थी मित्रांनो सेसे माशीमुळे कोणता आजार होत असतो? स्लीपिंग सिकनेस. ठीक आहे, स्लीपिंग सिकनेस हा जो आहे तो सेसे माशीमुळे प्रसरत असतो. बघा वेगवेगळ्या माशा आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळे डास आहेत, कोणामुळे कोणता आजार होतो हे लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, इथे आपल्याला सेसे माशी विचारलेली आहे. अजून 1-2 प्रकारच्या माशा असतात त्या पण लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, 65 याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 स्लीपिंग सिकनेस हा आजार सेसे माशीमुळे त्याचा प्रादुर्भाव होतो. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणती संप्रेरके पिट्युटरी ग्रंथीचे आहेत? त्याच्यानंतर काय काय दिलेलं आहे? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन TCH, त्याच्यानंतर आहे STH, त्याच्यानंतर आहे HCG, STH, त्याच्यानंतर आहे ADH म्हणजे अँटी डायुरेटिक हार्मोन. आणि मग खाली दिलेले अ आणि ब, अ ब ड, ब आणि क आणि अ ब आणि क. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो पिट्युटरी जी ग्रंथी आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या हार्मोन ती स्त्रावते? पीयूषिका ग्रंथी. तर याच्यामध्ये थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हे तर आहेच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे STH. ठीक आहे, STH हे सुद्धा हार्मोन पिट्युटरी याच्याद्वारे स्त्रवलं जात असतं. त्याच्यानंतर आहे ADH अँटी डायुरेटिक हार्मोन, हे किडनीद्वारे स्त्रवलं जात असतं. किडनीवर जी ग्रंथी असते ॲड्रिनल ग्लँड त्याच्याद्वारे हे स्त्रवलं जात असतं. तर याच्या सर्वांवर कंट्रोल कोणाचा आहे? पिट्युटरी पीयूषिका ग्रंथीचा आहे. त्याच्यामुळे आपलं पर्यायी उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. HCG आहे, त्याच्यावर पीयूषिका ग्रंथीचं ते हार्मोन नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 अ ब आणि ड हे हार्मोन्स कोणाद्वारे स्त्रवले जात असतात? तर हे पीयूषिका ग्रंथीद्वारे स्त्रवले जातात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 67.
DNA मध्ये थायमिन हा नेहमी कुठल्या अमायनो ऍसिड सोबत जोडी बनवतो? आणि दिलेले आहेत बाकीचे ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन आणि थायमिन. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डीएनए मध्ये ऍडेनिन, थायमिन, सायटोसिन आणि ग्वानिन, ठीक आहे, अशा पद्धतीने पेअर बनवलेले असतात. तर थायमिन जो आहे तो नेहमी ऍडेनिन सोबत बनवतो. तर ऍडेनिन तिथे पर्याय क्रमांक 1 सोबत. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 67 याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 68 काय आहे? खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फूल हे सपुष्प वनस्पतींमध्ये प्रगतिशीलतेचे प्रतीक मानले जाते? पर्याय क्रमांक 1 एकांटे फूल, पर्याय क्रमांक 2 अनियमित प्रकारचे फूल, पर्याय क्रमांक 3 द्विलिंगी प्रकारचे फूल आणि पर्याय क्रमांक 4 नियमित प्रकारचे फूल. तर विद्यार्थी मित्रांनो काय विचारलेलं आहे? सपुष्प वनस्पती प्रगतिशीलतेचे प्रतीक. तर ऍडव्हान्समेंट प्रगतिशीलतेचे प्रतीक म्हणून जर पाहायला गेलं तर नियमित प्रकारचे फूल हे मानलं जात असतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक आहे 69. खालीलपैकी कोणत्या संघाच्या प्रतिनिधीमध्ये शरीर रचना अत्यंत साधी व द्विपक्षीय सममित असते? ठीक आहे. आणि आपल्याला काय दिलेले संघ दिलेले आहेत? त्याच्यामध्ये असेल पोरिफेरा, सिलेंटराटा, चपट्या कृमी आणि वलयांकृत कृमी. चपट्या कृमी म्हणजे प्लॅटीहेल्मिन्थस. ठीक आहे. तर इथे काय विचारलेले आहे? शरीर रचना अत्यंत साधी आणि द्विपक्षीय सममित म्हणजे सिमेट्री कशी पाहिजे त्याची? बायलॅटरल, दोन भागांमध्ये त्याचं आपण विभाजन करू शकतो अशा पद्धतीची. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे पॉरिफेराची नाहीये, सिलेंटराटाची पण तशी नाहीये, वलयांकृत कृमीची सुद्धा नाहीये, परंतु चपटा कृमी प्लॅटीहेल्मिन्थस याची बायलॅटरल सिमेट्री असते. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर असणार प्रश्न पर्याय क्रमांक 3 चपट्या कृमी किंवा चपट कृमी. आलं लक्षात? प्लॅटीहेल्मिन्थस. ओके. चला बरं, याची शरीर रचना सुद्धा कशी असते? साध्याच स्वरूपाची असते. ओके. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70. काय आहे रे? खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? गर्द पिवळे मूत्र मेलॅन्युरिया, रंगहीन मूत्र निर्जलीकरण, त्याच्यानंतर आहे रक्तरंग मूत्र हिमॅच्युरिया, त्याच्यानंतर हिरवट रंगाचे मूत्र बीट खाल्ल्यामुळे. ठीक आहे. तर याच्यामधला योग्य पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हिमॅच्युरिया रक्तरंग मूत्र. ठीक आहे. हिमॅच्युरिया म्हणजे काय? हा एक आजार आहे ज्याच्यामध्ये लघवी वाटे रक्त जातं. मग रक्ताचा जो रंग आहे त्या लघवीचा जो रंग असेल किंवा मूत्राचा जो रंग आहे त्याच्यामध्ये थोडस रक्ताचे कण असतात किंवा रक्त त्याच्यामध्ये असतं, त्याच्यामुळे त्याचा रंग सुद्धा रक्तासारखा होत असतो. मग त्या आजाराला बोलतात हिमॅच्युरिया. ठीक आहे. तर इथे बघा 70चं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाइट अकॅडमीची जी बघा आपली कंबाईन एक्झामसाठी जी टेस्ट नंबर 7 आहे बघा, तर त्याच्यातील जे इतिहास या विषयाचे जे प्रश्न आहेत आणि त्याची जी उत्तर आहेत बघा, त्याचा ॲनालिसिस जे आहेत ते बघा आज आपण त्याची उत्तरं वगैरे जे सगळं बघणार आहेत बघा. ओके. इतिहासाचा पहिला प्रश्न किंवा 71 नंबरचा तुमच्या टेस्ट सिरीजमधला जो प्रश्न आहे बघा बेसिकली की 1857च्या संदर्भात असणारा प्रसिद्ध ग्रंथ द कॉजेस ऑफ इंडियन रिव्हॉल्ट. ओके. द कॉजेस ऑफ इंडियन रिव्हॉल्ट हा कोणी लिहिला वगैरे असं सांगितलं बघा. जसं तुम्हाला माहिती आहे की 1857 पहिली स्वातंत्र्य समर असं जे पुस्तक आहे बघा क्रांतिकारांसाठी असणारं प्रेरणास्थान असणारं पुस्तक ज्याच्यावर छापायच्या आधी बघा बंदी वगैरे होती बघा, जे विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे बघा. असंच कॉजेस ऑफ इंडियन रिव्हॉल्ट आहे ते विचारून चालले बघा. तर कॉजेस ऑफ इंडियन रिव्हॉल्ट सर सय्यद अहमद खान. ओके. या सर सय्यद अहमद खान यांनी लिहिलेले पुस्तक आहे बघा की भारतीय उठाव जो आहे बघा 1857चा त्याची नक्की कारणं काय याची कारणमीमांसा जी आहे ती त्यांनी केली आहे. आता तुम्हाला माहिती असेल की हे सय्यद अहमद खान जे आहे ते सुरुवातीच्या काळात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रपोनंट होते बघा, पुरस्कर्ते होते, जे नंतरच्या काळात ब्रिटिश फोड आणि राज्य करा या नीतीला बळी पडून जे आहेत द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत वगैरे मांडते. त्यांनीच हे 1857चं बंड वगैरे बघितलं होतं. त्याची कारणमीमांसा त्यांनी ते आपल्या पुस्तकात म्हणजेच द कॉजेस ऑफ इंडियन रिव्हॉल्टमध्ये केलेली
होती बघा. म्हणजे ऑप्शन नंबर 1 जे असेल ना ते पहिलं 71चं 1 जे असेल तर ते करेक्ट आन्सर येईल बघा. त्याच्यानंतर बघा पुन्हा सार्वजनिक सभा. ओके, याच्याबद्दल पुढील विधानं दिली आहेत आणि त्याचं योग्य विधान किंवा विधानं जे असतील ते निवडायचे बघा. आता पुन्हा सार्वजनिक सभा जे आहे बघा, जे संस्थापन जे आहे बघा, सार्वजनिक काका असतील किंवा महादेव गोविंद रानडे यांचं प्रामुख्याने नाव जे घेतलं जातं बघा, 1870 मध्ये जे स्थापन झाली बघा. या पुण्याच्या सार्वजनिक सभेला जे आहे पुढे स्थापना 1885 मध्ये जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस झाली बघा, या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची गंगोत्री असं ज्या पुन्हा सार्वजनिक सभेला म्हणतात बघा. तर त्या पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना गंगोत्री म्हणजे उगमस्थान वगैरे तर 1870 मध्ये झालं. दुसरं स्टेटमेंट बघा 1890 मध्ये दिले, रानडेंनी केले पण 1890 साल जे चुकलेले बघा, त्यामुळे ब जिथं आहे बघा ते तर बरोबर येणार नाहीच आहे. तिचे पहिले अध्यक्ष जे आहेत बघा श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी होते बघा, बरोबर आहे बघा. श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी जे आहेत तर ते पुन्हा सार्वजनिक सभेचे जे अध्यक्ष असतील, फाउंडरमध्ये तुम्ही रानडेंचं किंवा महादेव गोविंद रानडेंचं किंवा सार्वजनिक काका जे सांगितलं तुम्हाला बघा, गणेश वासुदेव जोशी यांचं जे नाव तुम्ही घेऊ शकता. पण अध्यक्ष म्हणून जे आहे पहिले अध्यक्ष कोण तर श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी हे त्याचे अध्यक्ष होते. त्यामुळे उत्तर 1 जे आहे बघा, ऑप्शन नंबर 1 फक्त ते विधान जे आहे ते बरोबर आहे बघा. दुसरं साल चुकल्यामुळे जे आहे ते चुकीचं आहे बघा. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 73rd नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा की विधान विचार करा आणि कोणती ती योग्य. परत एकदा काँग्रेस आणि पूर्व काँग्रेस स्थापन झालेल्या संघटनेवर आहे. मद्रास महाजन सभा ही मद्रास प्रांतामध्ये काँग्रेस पूर्व स्थापन झालेली जी आहे पहिली राजकीय संघटना होती वगैरे असं तुम्हाला दिलेले बघा. आता मद्रास महाजन सभेची स्थापना जी आहे बघा 1884 मध्ये आहे बघा. काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये. आधी तर आहे बघा काँग्रेसच्या पूर्व स्थापन झालेली संघटना आहे का तर आहे. GS अय्यर असतील, M वीर राघवाचारी वगैरे जे लोक आहेत बघा यांनी ह्याची स्थापना केली होती बघा. तसंच गजालू GL चेट्टी जे आहे बघा, गजालू लक्ष्मी नरसू चेट्टी असं येते बघा. गजालू लक्ष्मी नरसू चेट्टी जे आहेत बघा GL चेट्टी यांनी मद्रास नेटिव्ह ऑर्गनायझेशनची स्थापना केली असं तुम्हाला दिले बघा. आता हे देखील विधान जे आहे ते बरोबर आहे बघा. आता पहिले विधान जे आहेत बघा बेसिकली मद्रास महाजन सभा ही काँग्रेस पूर्व स्थापन झालेली संघटना आहे, पण ती मद्रास प्रांतातील पहिली संघटना नाही आहे. पहिली संघटना ही आहे बघा मद्रास नेटिव्ह ऑर्गनायझेशन ज्याची स्थापना केली गजालू लक्ष्मी नरसू चेट्टी किंवा GL चेट्टी यांनी. हे 1860s मध्ये जे आहे बघा तर त्याच्या आसपास स्थापन झालेली संघटना आहे GL चेट्टी यांनी मद्रास नेटिव्ह ऑर्गनायझेशन जे आहे. आणि ही जी आहे तर ते काँग्रेस पूर्व स्थापन झालेली मद्रास प्रांतातील पहिली राजकीय संघटना दिसून येते. ओके, तेव्हा पहिलं विधान चुकीचं ठरतं, दुसरं विधान जे आहे ते बरोबर आहे बघा. म्हणजे इथं काँग्रेस पूर्व स्थापन झालेली संघटना हे मद्रास नेटिव्ह ऑर्गनायझेशनला असायला पाहिजे. त्यामुळे A विधान चुकीचं आहे बघा. ब विधान बरोबर आहे. कोणतं बरोबर विचारले फक्त ब विधान ऑप्शन नंबर 2 जे असेल ते, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर येईल बघा. त्याच्यानंतर बघा 74 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा 1881चा कामगार कायद्यावर आधारित प्रश्न असतात बघा. आपण पण बरेचशा आपले जे टेस्ट सिरीज आहेत बघा कामगार कायद्यांवर डिटेल प्रश्न वगैरे बघितलेत बघा. आबोर्थ नॉट कमिशन यांच्या अंडर जे आहेत कमिशन वगैरे नेमण्यात आलं आणि त्यांच्या अनुसार जे आहे तर पहिला फॅक्टरी ऍक्ट वगैरे जे करण्यात आलं बघा. आता हा जो फॅक्टरी ऍक्ट आहे त्या फॅक्टरी ऍक्टमधनं 1881च्या पहिल्या फॅक्टरी ऍक्टमधनं कामगारांना फारसं काय मिळालं नाही बघा. उद्योगपतींना दार्जिना असलेला हा कायदा आणि मग त्याची बरीचशी ओरड दिसून येते बघा. आणि मग ॲक्च्युअलमध्ये सुरुवातीला या कायद्यानुसार कामकाज चालतंय का हे बघण्यासाठी जे आहे तर एक कमिटी नेमलेली होती. त्या कमिटीच कापड गिरण्यांचं पर्टिक्युलरली कामकाज असं चाललंय का हे बघण्यासाठी मँचेस्टर येथील कापड गिरण्यामधील डॅश नावाच्या कारखाना तपासणार म्हणजे इंडस्ट्री इन्स्पेक्टरची निरीक्षक म्हणून जे आहे तर इथे नियुक्ती केली होती. तो व्यक्ती कोण असं तुम्हाला विचारलंय बघा. थोडासा डीपमध्ये आहे बघा, पण असे प्रश्न विचारले जातात बघा बरोबर. जसे WG मुलक तुम्हाला माहिती आहे बघा, बॉम्बेचे कलेक्टर होते बघा. यांच्या पहिल्या फॅक्टरी ऍक्ट आणताना वगैरे यांचा तुम्हाला रोल दिसून येतं. इथला अधिकारी जो आहे कोण तिथं तपासनीस म्हणून काम करेल तर मिडकिंग नावाचा जो अधिकारी आहे बघा, हा मिडकिंग म्हणजे ऑप्शन नंबर 2 असेल तर हा मँचेस्टर इथला कापड गिरण्याचा जो अधिकारी बघा. मँचेस्टरमध्ये बेसिकली काय म्हणजे तुम्हाला माहिती आहे बघा कामगार कायदे भारतात जे आले याची वकिलीच मुळात जे आहे ते मँचेस्टरच्या उद्योगपतींनी केली होती. आता कशामुळं तर भारतीय उद्योगपती जे आहेत बघा भारतीय तर ते कामगारांचे शोषण करायचे, त्याच्यामुळं कामाचे तास
प्रचंड होते बघा. एक कामगार जर 14, 15, 16 तास जर काम करत असेल, ब्रिटनमध्ये जर कामगार कायदे असतील की 8 तास एका कामगारांनी काम करायचं, तर सेम काम करण्यासाठी जे आहे ब्रिटिश उद्योग मँचेस्टर इथल्या उद्योगपतींना 2 कामगार घ्यावं लागतील. तिथं म्हणजे इथले जे देशातले जे आपले स्थानिक उद्योगपती आहेत बघा, एका कामगारावर तेवढे काम करून घ्यायचं. ऑब्व्हियसली आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी राहणार आहे आणि मग आपले प्रोडक्ट जे आहेत तर ते ब्रिटनमध्ये स्पर्धा करतील. यासाठी भारतात कामगार कायदे लागू करा किंवा कामगारांच्या स्थितीची जी मागणी आहे, सुधारासाठीची मागणी जी आहे ते पहिल्यांदी ब्रिटनमधनं पर्टिक्युलरली मँचेस्टरमधनं येताना दिसून येते. याच मँचेस्टर कापड गिरणीतला मिडकिंग नावाचा अधिकाऱ्याला हा पहिला फॅक्टरी ॲक्टनुसार कामकाज चालतंय का हे बघण्यासाठी पाठवलेलं होतं. संत तुकाराम महाराजांचा जो प्रसिद्ध अभंग आहे बघा, जे कारंजले गांजले त्यासी मनोज आपले, ओके, हा जो अभंग आहे बेसिकली, तर हा अभंग मुखपृष्ठावर आहे असे असणारे वृत्तपत्र म्हणजे कोणतं? जसं मध्ये बहिष्कृत भारतच्या वेळेस बघा तुम्हाला सांगितलं होतं बघा, बहिष्कृत भारतला रिसेंटलीच बघा 2024 मध्ये 100 वर्ष मूकनायक वगैरे बहिष्कृत भारत जे मध्ये चर्चेत होतं बघा. त्या बहिष्कृत हितकारणी सभा जे आहे, बहिष्कृत हितकारणी सभेला जे 100 वर्ष वगैरे जे पूर्ण झाले ते बघा, ते मध्यंतर न्यूजमध्ये होते बघा. तर त्याच्या मुखपृष्ठावर वगैरे काय आहे, कोणत्या गोष्टी लिहिल्या आहेत बघा, शिका संघटित वा संघर्ष करा कशावर लिहिलेलं आहे, हे जे जसं ज्या पद्धतीने आपण डिस्कस करत होतो ना, त्याच पद्धतीनं कोणता असा न्यूजपेपर आहे बघा की ज्याच्यामध्ये जे कारंजले गांजले जे आहे तर हा तुकाराम महाराजांचा अभंग वगैरे लिहिण्यात आलेला आहे हे तुम्हाला विचारले बघा. तर बेसिकली दीनमित्र जे आहे बघा, म्हणजे थोडंसं तुम्ही गेसमध्ये पण जाऊ शकतो बघा. दीनमित्र म्हणजे काय? दीन दुबळे, बरोबर. दीन म्हणजे काय? गरीब. दीनमित्र जे आहे त्याच्यावरनं रंजल्या गांजलेल्यांची सेवा करणारा, म्हणजे थोडक्यात जे आहे त्यांची व्यथा मांडणारा वृत्तपत्र म्हणजे जे आहे मुकुंदराव पाटलांचं असणारं दीनमित्र जे आहे बेसिकली, तर ते वृत्तपत्र म्हणजे ऑप्शन नंबर 1 जे आहे तर ते 74चं जसं 2 होतं तसं 75चं ऑप्शन नंबर 1 जे असेल तर ते करेक्ट आन्सर आहे. पुढचा जो प्रश्न आहे बघा, 1919चा कायदा आणि हे हाय कमिशनर पद वगैरे या कायद्याने आलं हे तुम्हाला माहिती आहे. त्या पदावर विराजमान होणारे पहिले भारतीय व्यक्ती, बरोबर, भारतीय व्यक्ती कोण? जसं तुम्हाला कोण पहिली व्यक्ती हे पण माहीत पाहिजे. म्हणजे बघा तुम्ही एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर अपॉइंट होणारे सत्येंद्र प्रसाद सिन्हा तुम्हाला माहिती आहे, किंवा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल सेक्रेटरी ऑफ स्टेटच्या ह्याच्यावर अपॉइंट होणारे जे आहे बघा सय्यद हुसेन बिलग्रामी वगैरे, तर हे पण तुम्हाला सांगितलं बघा. तसं हाय कमिशनर हे जे पद 1919च्या कायद्याने, बरोबर, मॉन्टफोर्ड रिपब्लिकने जे सुरुवात केली बघा, त्यानंतर एक 5-6 वर्षानंतर जे आहे एका कुठल्या तरी भारतीय व्यक्तीची जी आहे हाय कमिशनर या पदावर नेमणूक वगैरे करण्यात आली बघा. हे पद भूषवणारे पहिले व्यक्ती कोण आहेत बघा, तर दादीबा दलाल जे आहे, दादीबा मेरवानजी दलाल, हे पारशी व्यक्ती आहेत बघा. तर हे जे व्यक्ती बेसिकली यांनी हे पहिली अशी व्यक्ती जे भारतीय व्यक्ती असून ते हाय कमिशनर या पदापर्यंत गेले ते बघा. हे जे हाय कमिशनर पद 1919च्या कायद्याने केलं होतं. सत्येंद्र प्रसाद सिन्हा तुम्हाला माहिती आहे काय? पहिले एक्झिक्युटिव्ह काउन्सिल 1909च्या कायद्याने मंत्रिमंडळ, ते पण व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर जाणारे व्यक्ती वगैरे असतील बघा. ओके, हे नाही हे सांगतोय फक्त. ऑप्शन नंबर 4 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल. त्यामुळे नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 77 नंबरचा जो क्वेश्चन आहे की वर्णन जे आहे ते दिलेलं आहे, त्यातून व्यक्तिरेखा वगैरे ओळखायची. 1928 मध्ये जे आहे तर त्यांनी विद्यार्थी हे मासिक वगैरे सुरू केलं असं ते तुम्हाला दिलेलं आहे बघा. आता हे विद्यार्थी मासिक जर तुम्हाला माहित असतं पहिल्याच ह्याच्यात जे आहे उत्तर प्रसिद्ध असणार आहे बघा. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव, म्हणजे गांधीयन आयडिओलॉजी फॉलो करतात, स्वतः खादीचा वापर करतात. शिक्षकाची नोकरी सोडून दिली बघा त्यांनी, सविनय कायदेभंगाच्या चळवळीत वगैरे भाग घेतला, बरोबर. आणि मग तुम्हाला माहीत असले पाहिजे बघा की सविनय कायदेभंगामध्ये आता इथल्या बऱ्याच लोकांनी घेतलंय की सविनय कायदेभंगात भाग घेतलाय बघा. विद्यार्थी मासिक वगैरे याच्यावरनं ह्याच्यामध्ये जास्त क्लू तुम्हाला दिसून येईल बघा. तर साने गुरुजी जे आहेत बघा, अमळनेर येथील जे गांधीयन कार्यकर्ते साने गुरुजी, ओके, साधना वगैरे वृत्तपत्र किंवा काँग्रेसचं मुखपत्र वगैरे पण हेच साने गुरुजी चालवायचे बघा. तर ही व्यक्तिरेखा जी आहे किंवा विद्यार्थी हे मासिक कोणाचे, तर साने गुरुजींचं, अमळनेर येथील गांधीयन कार्यकर्ते बघा. साने गुरुजींचं सविनय कायदेभंग असेल किंवा नंतर येणाऱ्या क्विट इंडिया मुवमेंट, चले जाओ आंदोलनात देखील सहभाग तुम्हाला दिसून येतो बघा. अमळनेर इथला जो लढा आहे बेसिकली तो तुम्हाला माहीत असतो बघा, स्टेट बोर्डच्या पुस्तकात आहे. साने गुरुजी सध्या पण जे आहे बघा 125 वर्ष जे आहेत जयंती वगैरे, त्याच्यामुळं पण चर्चेत आहेत बघा. ते बघणं जे आहे ते अपेक्षित आहे. त्याच्यानंतर बघा मुंबई विधिमंडळात कोकणातील कुळांचे शोषण या संदर्भात, कोकणांचे कुळांचे जे आहे शोषण केले जात आहे
या संदर्भात कोणत्या हे ब्राह्मणेतर पाहिजे बघा, ब्राह्मणेतर सदस्याने जे आहे तर ते तक्रार केली होती, बरोबर. आता ब्राह्मणेतर सदस्याने तुम्ही बघू शकता भास्करराव बागल, भास्करराव जाधव, भास्करराव जाधव पण ब्राह्मणेतरच कार्य करतात बघा. पण बॉम्बे काउन्सिलमध्ये जे आहे तर मुंबईतील कुळं जे आहेत बघा, शेतकरी जे असतील बघा, यांचं शोषण होतं याच्यावर पहिल्यांदा आवाज जो आहे सी.के. बोले आणि आनंदराव सुर्वे यांनी केलेला तुम्हाला दिसून येतो बघा. सी.के. बोले जे आहेत बघा, तुम्हाला माहिती आहे बोले, सी.के. बोले असतील, तालचेरकर असतील, यांची जी कामगार चळवळीच्या रिलेटेड एक संघटना आहे बघा. या संघटना पण आपण क्वेश्चन पण घेतलेला आहे बघा, त्याचं एक्सप्लेनेशन पण घेतलेलं आहे बघा. ती संघटना कोणती, नरे, बोले आणि तालचेरकर असं मी तुम्हाला सांगतो बघा. तर ते एक संघटना आहे बघा, कामगार संघटना. ती संघटना मला तुम्ही सांगणं अपेक्षित आहे बघा. ओके, तर ते सी.के. बोले आणि आनंदराव सुर्वे, ऑप्शन नंबर 2 जे असेल त्याचं करेक्ट आन्सर आहे. यांची संघटना कोणती ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बघा. सी.के. बोलेंचं ज्यात नाव आहे बघा, नरे, बोले आणि तालचेरकर, ओके, यांचे मिळून. कॅनडाला जसा स्वयंशासनाचा दर्जा आहे म्हणून तो भारताला असावा अशी मागणी करणं म्हणजे कॅनडातील थंडीत फर कोटची गरज आहे म्हणून दख्खनमध्ये पण ती गरज असते असे म्हणण्यासारखे आहे, असे विधान कोणी केले बघा. माग अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत बघा, विचारलेत बघा. वसाहतीचा म्हणजे डॉमिनियन स्टॅटस मागणी म्हणजे चांदोबाची मागणी वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न विचारून झालेत बघा. तसं जे आहे ना, तर हे कॅनडाला स्वयंशासनाचा दर्जा आहे म्हणून तो भारताला पण असावा ही मागणी करणे म्हणजे तिथं कॅनडामध्ये जशी फरकोटची गरज जसं दख्खनीमध्ये पण आहे असं म्हणणारा व्यक्ती लॉर्ड मोर्ले. अशा पद्धतीची विधान आहेत बघा. मागं तुम्ही बघितलं जे आहे बघा, बरेचसे विधान जे लॉर्ड मोर्लेच्या संदर्भात तुम्हाला दिसून येतात बघा. NST, चांदोबाची मागणी वगैरे या अशा गोष्टी तुम्हाला दिसून येतात. बरेचसे अशा विधान स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर लॉर्ड मोर्ले जे आहे, ओके, सेक्रेटरी ऑफ स्टेट जो असणार बघा, मोर्ले मिंटो रिफॉर्म्सच्या वेळी जो भारत मंत्री आहे तर त्यांनी केलेलं ते विधान आहे. त्यामुळे 79 जे आन्सर आहे बघा, ऑप्शन नंबर 1 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल बघा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, ओके, योग्य जोडी किंवा जोड्या जे आहेत कोणत्या ते ओळखायच्या तुम्हाला बघा. इंडियन ओपिनियन जे आहे तर ते वृत्तपत्र आहे बघा, विश्वनाथ मंडलिक यांनी केलेलं बघा. तर ते इंडियन ओपिनियन जे आहे तर ते विश्वनाथ मंडलिकांचं आहे, बरोबर आहे बघा. पत्थर दबी नावाचं जे पुस्तक आहे बघा, शरदचंद्र चॅटर्जी यांचं, हे देखील बरोबर आहे बघा, ज्या पुस्तकावर बंदी वगैरे तुम्हाला दिसून येईल. तसंच बंदी जीवन जे आहे ते सचिंद्रनाथ सान्याल यांचं पुस्तक आहे बघा. तिन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहे. कोणती योग्य जोडी कोणती, तर सर्वच्या सर्व जोड्या जे आहेत ते बरोबर आहे बघा. 80चं पण जे आन्सर असेल बघा, ऑप्शन नंबर 1 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर तुम्हाला दिसून येईल बघा. ओके, तर 80चं जे आहे बघा तर त्याचं पण सगळ्या जोड्या ज्या आहेत ते तुम्हाला बरोबर दिसतील बघा. हे सगळे होते बघा इतिहास या विषयाचे प्रश्न. धन्यवाद.